नमस्कार, सियाग रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चटणी बनवणार आहे। थंडगार चटणी आणि रुचकर अशी चवीला चविष्ट चव देणारी अशी ही चटणी आज आपण बनवणार आहे। चटणीसाठी लागणारे साहित्य बघूया आपण चटणीसाठी कैरी घेतलेली आहे। ते कैरीची साल काढून आपण असे तुकडे करून घेतले। हे बघा, हे अर्धी वाटी कैरीचे तुकडे घेतले। ही हरभऱ्याची डाळ आहे, हे ही अर्धी वाटी आहे। मी रात्रभर भिजवली। हे बघा, अशी भिजली। तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायची नसेल तर 3 ते 4 तास तुम्ही ठेवा। सकाळी पाण्यामध्ये डाळ, तर 3-4 तासामध्ये डाळ भिजते। हा कढीपत्ता आहे। ही पाव वाटी साखर आहे। आपण ही कैरी अर्धी वाटी घेतली, डाळ अर्धी वाटी घेतली आणि पाव वाटी साखर घेतली। जिरे घेतले, हे हिंग आहे, मोहरी, हळद, हे तेल आहे, मीठ, त्याच्यामध्ये 7 पाकळ्या लसूण आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेत। ते तुकडे करून घेतलेत मी हिरव्या मिरच्याचे। आणि कोथिंबीर आहे, मी थोडीशी अशी बारीक करून घेतली। चिमटभर आहे कोथिंबीर। हे बघा, मी मिक्सरचं भांडं घेतले। आता याच्यामध्ये आपण ही भिजवलेली डाळ घालायची आणि नंतर कैरी ही घालायची। त्या डाळीवरच आपण ही भिजवलेली जी डाळ आहे त्याच्यावरती आपण कैरी घातली आणि त्याच्यावरती मिरची आणि लसूण ही घालायचा आणि ही साखर ही याच्यावरतीच घालायची आणि कोथिंबीर टाकायची याच्यावरती। आणि हा कढीपत्ता आहे, तो मी भाजून घेतलेला आहे, अगोदरच तळून घेतलेला आहे। मी याच्यामध्ये घालते। जर तुमच्याकडे भाजलेला नसेल, कच्चाही त्याच्यामध्ये टाकला तरी चालेल, नसेल तर तुम्ही फोडणीच्या वेळेला फोडणीमध्ये घातला तरीही चालेल। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया। हे बघा, थोडंसं पाव चमचा मी मीठ घातले आणि थोडेसे जिरे घालूया। ही झाकण लावून आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे चटणी। बघूया आपली चटणी बारीक झाली का। हे बघा, किती छान बारीक झाली, एकदम मऊसूत अशी ही चटणी झाली। आपण फास्ट वर फिरवून घेतले। आपण ही काढून घेऊया। हे बघा, अजिबात डाळ मोठी वगैरे राहिली नाही, कैरी मोठी राहिली नाही, अशी एकदम मऊसूत अशी ही चटणी वाटून घ्यायची। हे बघा, चवीलाही खूप छान लागते आणि जेवण एकदम पोटभर जेवलं जातं। भाजीचीही गरज भासत नाही, अशी ही चटणी चवीला होते। आंबट गोड अशी छान अशी चटणी होते। तर आपली चटणी करून तयार आहे। तर आपण फोडणीसाठी साहित्य काढूया। आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती छोटंसं पातेल ठेवायचं। तुमच्याकडे फोडणी पात्र असेल तर फोडणी पात्र ठेवा। आपल्याला याच्यामध्ये फक्त फोडणी बनवायची आहे। फोडणीसाठी आपण साहित्य काढलेलं आहे। ते आपलं पातेल गरम व्हायला लागले, चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय। आपल्याला फोडणी एकदम मस्त अशी खमंग करायची आहे। ते पातेल गरम झाले, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचंय, गोड तेल, आणि हे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। हे बघा, आपलं तेल गरम झाले। तेलामध्ये पहिल्यांदा आपण मोहरी घालायची। हे बघा, 1 चमचा मोहरी घालते आणि मोहरी घातल्यावरती ही मोहरी चांगली तडतडू द्यायची। हे बघा, अजून आपली मोहरी तडतडली नाही।
बघा आता तडतडाचा आवाज यायला लागले, मोहरी तडतडायला लागली. त्याच्यात अर्धा चमचा जिरे घालायचं. याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आणि पाव चमचा हळद घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि जो आपण कढीपत्ता भाजून ठेवलेला होता तोही घालायचा आहे. जर तुमच्याकडे भाजलेला नसेल, कच्चा असेल, तर तुम्ही या फोडणीमध्ये घालायचं. आता ही फोडणी थंड होऊ द्यायची, कारण आपण थंड चटणी करणार आहे, त्यामुळे हे गरम त्याच्यावरती घालायचं नाही. हे बघा, ही थोड्या वेळ असं थंड होऊ द्यायचंय. आपली फोडणी थंड झाली, आपण या चटणीवरती ओतायची. हे बघा, असे सर्व फोडणी त्याच्यावर ओतून घ्यायचे आणि हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ही चटणी तुम्ही भाकरी चपाती बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागते. आणि ही चटणी फ्रीजमध्ये न ठेवता एक दिवसभर चांगली राहते. आणि फ्रीजमध्ये ठेवली तर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ही चटणी चांगलीच राहते. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवा. एकदम थंडगार अशी जेवताना चटणी घ्या आणि मस्तपैकी जेवण करा. एकदम छान ही चटणी लागते. तर ही चटणी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.